आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सारिका पण वेळेवर माझी धावपळ नको बाई. अहो विठा यांच्यासाठी जरा चहा घेऊन येतेस का छानसा? हा काय झालं? तुम्ही असे गंभीर का दिसताय? कसल्या काळजीत आहात का? हो बोलाल की नाही काही? अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचंय. नीट कान देऊन ऐक. वरवर बघता मिताली आणि ऋषीचं लग्न होणार आहे असं सगळ्यांना दिसलं पाहिजे, पण ऐनवेळी वेद बोहल्यावर उभा राहील आणि मग वेद आणि मितालीचं लग्न होईल. पण आता तर दे तू लाग का मला, मी आलेच. हा बाबाराव खेळतो ना तो फक्त जिंकण्यासाठी. माझ्या प्रतिष्ठेच्या आड जो आला ना तो कायमचा संपला. माझा प्लान सक्सेसफुल झालाच पाहिजे, तेव्हा डोळ्यात तेल घालून सगळीकडे नीट लक्ष ठेव. पण खरा प्रश्न तर वेदचा आहे ना. वेदला या बाबतीत काहीही कळता कामा नाही. हेच तर मला नकोय. म्हणजे लग्न करून वेद माझ्या स्वप्नांची माती करेल, इथेच वाड्यावर राहील, हे व्हायलाच नको. या सगळ्या इस्टेटीचा वारस माझा सौरभच होईल आणि त्यासाठी वेद वाड्यात राहायला नकोय. वेद वाड्याबाहेर जायलाच हवाय. काय झालं? कुठे काय, मी आहे तुमच्या सोबत. सगळं तुमच्या मनासारखंच होईल आणि वेदवर मी वेदच्या बाबतीत मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये आणि तिच्या बाबतीत पण मला कुठलीही रिस्क. कोण आहे? कोण आहे?